नमस्कार, मी अतुल ठाणेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। मी आता या जंतर मंतरवर दिल्लीला आहे। प्रोटेस्ट सुरू आहे, आंदोलन संपलेलं नाहीये। सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे, पण अभिजित तिपके यांनी सांगितलेलं की आंदोलन जे आहे ते सुरू राहणार आहे या जंतर मंतरवर। त्यामुळे आंदोलन सुरू आहे आणि प्रचंड अशी गर्दी जी आहे ती इथे आहे। माझ्यासोबत हे आहेत, ते यवतमाळवरून आले, आपल्या महाराष्ट्रामधून आलेले आहेत, यवतमाळवरून आलेले आहेत। मी त्यांना भेटलो आता। काय तुमचं नाव आहे, कधी आलात, आता हातात ग्लोव्ज आहेत, कधी आलात तुम्ही आता इकडे? सकाळपासून काम करतोय, सध्या सर्व कचरा मी जमा करत होतो। मी प्रकाश भिसे, नमस्कार सगळ्यांना। मी यवतमाळवरून आलेलो आहे। मी आजच आलेलो आहे। या जे आंदोलन चालू आहे आपल्या विद्यार्थ्यांचं, युवकांचं, माझ्या मित्रांचं, भावांचं, त्या सगळ्यांना मी सपोर्ट करण्याकरता या आंदोलनात सहभागी झालोय, कारण त्या सगळ्यांचा मोठा भाऊ म्हणून। आणि मी पण त्या एका आयुष्यातून गेलोय, तर मला माहिती आहे की पेपर, एक्झाम, कॉलेजच्या फीज, बरोबर सर्व गोष्टी विद्यार्थ्याला, फॅमिलीला कुठल्या प्रकारे हॅम्पर करतात आणि त्यामधनं काय काय होऊ शकतं। यामुळे हे आंदोलन जे चालू आहे ते फ्युचरसाठी चालू आहे, की आपल्या विद्यार्थ्यांचं, आपल्या मुलाबाळांचं जे फ्युचर आहे ते सुरक्षित राहिलं पाहिजे। कुठेतरी जर शिक्षण ही एक अशी गोष्ट आहे की ती आपला म्हणजे आयुष्याचा पाया आहे, तो म्हणजे माझे जर आता मी माझ्या घरात माझे आजोबा शिकले म्हणून मी आता आज डबल डिग्री, बरोबर पोस्ट ग्रॅज्युएशन, सॉफ्टवेअर टेस्टिंग, डिजिटल मार्केटिंग, म्हणजे असे असंख्य कोर्सेस मी केलेले आहेत। म्हणजे हा तरुण माझ्यासोबत जो आहे यवतमाळचा, तो उच्च शिक्षित आहे। मी उच्च शिक्षित आणि आहे। काय काम करता तुम्ही मी तिकडे? आता सध्या जे आहे टॅक्सेशन किंवा गव्हर्नमेंटचे जे टेंडर्स वगैरे असतात, अशा छोट्या छोट्या कामामध्ये जे सुबेसाठी असतात, सुशिक्षित बेरोजगारांसाठी, त्यामध्ये मी काम करत असतो। वेल्ड म्हणजे कुठल्याही प्रकारचं जर मॅनेजमेंटचं काही काम असेल, ऍडमिनिस्ट्रेशनचं, तर ते मी नक्कीच करतो। म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, ही सगळे उच्च शिक्षित तरुणी या सगळ्या आंदोलनांमध्ये सहभागी झालेले आहेत, कारण ते पण एका या सगळ्या शिक्षणाच्या प्रोसेसमधून गेलेले आहेत। आता किती दिवस थांबणार आहे आता तुम्ही इथे? आता मी हे माझ्या लहान भावांचं, माझ्या साथीदारांचं, माझ्या युवकांचं, जोपर्यंत हे आंदोलन संपणार नाही तोपर्यंत मी त्या सगळ्यांसोबत पायाला पाय देऊन, म्हणजे खांद्याला खांदा लावून, खरं सांगायचं झालं तर खांद्याला खांदा लावून शेवटच्या क्षणापर्यंत, असं समजा की प्रकाश भिसे या ग्राउंडमधनं सगळ्यात शेवटी जाईल। नाही प्रकाश भिसे, मी अतुल, मी पण प्रयत्न करणार आहे जास्तीत जास्त दिवस या ठिकाणी थांबण्याचा। ऑल द बेस्ट। आणि तुम्हाला काय जबाबदारी स्वीकारली आता तुम्ही इथे? मी खरं सांगायचं तर स्वतःहून जबाबदारी स्वीकारली, लक्षात घ्या। माझ्या आयुष्यामध्ये मी काही व्यक्तींना मानतो, त्यामधलं आज एक व्यक्तिमत्व तुम्हाला सांगतोय, आणि ते म्हणजे गाडगे महाराज, जे माझे डेबूजी आहे, ते माझ्यासाठी सर्वच आहे। मी आज ट्रेनमध्ये आलो तर माझ्या डेबूजींचीच कहाणी मी वाचत आलो, आणि तिथनं मी हाच संदेश घेऊन आलो की आषाढ वारीमध्ये माझे डेबूजी जे चंद्रभागा साफ करायचे, आणि मी आज पण त्याच आषाढीला इथे आलोय, जी माझ्या युवकांची, नवयुवकांची, तरुणांची आषाढी आहे, आणि तिथे पण मला तेच काम करायचं आहे जे माझ्या गाडगे महाराजांनी स्वच्छतेचं काम केलंय। कारण देव हा मंदिरात नसून देव हा लोकांच्या कर्तृत्वामध्ये आहे। अगदी अगदी लोकांच्या कर्तृत्वामध्ये देव आहे आणि आपल्या कर्मामध्ये देव आहे। त्यामुळे मी इथे आज आलोय आणि सगळे आलाय। मी देखील, आम्ही आषाढी वारीमध्ये सहभागी झाले नसलो तरी आम्ही या युवकांच्या वारीमध्ये आम्ही इथे सहभागी आहोत, हे लक्षात घ्या। सर, क्या नाम है आपका? हेमंत जी। हे बघा, हेमंतजींच्या हातामध्ये हे विक्सच्या गोळ्या दिसत आहेत। हेमंत जी, कहाँ रहते हो? भोपाल में रहता हूँ। भोपाल में रहते हो। अब कितने दिन से आए हो? मैं आज सुबह ही आया हूँ यहाँ पे, और इसके पहले आके मैं जा चुका हूँ पहले। और उस टाइम में आया था तो कुछ लेके आया था मैं यहाँ के लिए। ये जो प्रोटेस्ट कर रहे हैं, ये लोग जो यहाँ पर परेशान हो रहे हैं, उन लोगों के लिए कुछ लेके आया था। और इस बार जब मैंने भोपाल में जाके मेरे फ्रेंड्स लोगों से बात की कि इस तरीके का हो रहा है तो कुछ इनिशिएटिव लें, तो अभी मैं यहाँ पे 10-15 हज़ार रुपये के मेडिसिन, सैनिटरी पैड वगैरह, मेडिकल्स, फर्स्ट एड बॉक्स वगैरह और खाने का सामान लेके आया हूँ। बघा, एक लक्षात घ्या, लोक म्हणतायत की हे कुठलं तरी फंडेड आंदोलन आणि वगैरे असं काही नाहीये। हे बघा, भोपाळवरून हे आलेले आहेत, जवळपास 10-15 हजाराची औषधं, सॅनिटरी पॅड, असे कॉप्सिल्स आणि सगळं घेऊन आले। म्हणजे प्रत्येक जण इथे काही ना काही स्वखर्चाने घेऊन येतोय। लक्षात घ्या, स्वखर्चाने सगळेजण आलेले आहेत, व्हॉलंटरी ही आलेले आहेत। दुसरा टाइम आहे आपका अभी आ रहे हो आप? यस। बघा, दुसऱ्यांदा हे आलेले आहेत, पुन्हा एकदा या आंदोलनामध्ये दुसऱ्यांदा आलेले आहेत।
और जरूरत लगेगी और बार बार आएंगे आप। यस यस, क्यों नहीं आएंगे अगर इन लोगों को लगेगी और हमको खुद को लगेगा, क्योंकि ये आंदोलन किसी एक पर्टिकुलर पर्सन का नहीं है। हाँ। ये सभी का है, ये देश के भविष्य का सवाल है। और शिक्षा एक ऐसी चीज़ है, अगर बच्चे पढ़ेंगे, वो अच्छे से एजुकेशन लेंगे तो डेफिनेटली हमारा इंडिया, हमारा भारत बढ़ेगा। लेकिन अगर उनको एजुकेशन ही अच्छा नहीं मिलेगा और इस तरीके की चीज़ें होंगी तो फिर हम लोग वापस गर्भ में जाएंगे। तो मेरे ख्याल से ये किसी पॉलिटिकल पार्टी का नहीं है, ये सेल्फ सस्टेनेबल है और इस तरीके का ये होना चाहिए ताकि लोगों को समझ में आए कि भाई जनता जवाब दे सकती है, आप अकेले होकर कुछ नहीं कर सकते। अगदी अगदी महत्त्वाचा संदेश दिलेला आहे कुठल्या पॉलिटिकल पार्टीचा नाही की जनता आहे, हे युवा आहेत आणि या युवांनी आता सरकारला जाब विचारायला सुरुवात केलेली आहे। हे युवा सगळे एकत्र झालेले आहेत बघा, प्रचंड अशी गर्दी। समोर तो स्टेज आहे, थोडं दाडपत्री टाकायचं काम चाललेलं आहे आणि सगळेजण आहे बघा पाठीमागे तो मेन स्टेज आहे, तिथे दाडपत्री टाकायचं काम सुरू आहे। युवा एकत्र आलाय आणि हा युवा जाब विचारतोय, लक्षात घ्या, जाब विचारतोय, हा युवा जाब विचारतोय। हे सगळे अपडेट्स जे आहेत ते ठाणे लाईव्हच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे।